कविता पडवळ रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी बनवते शिमला मिरची भरले। हे आहे शेंगदाणे, हे आहे मीठ, हे आहे घरचा मसाला, हे धनिया पावडर, हे हळद आणि हे लाल मिरची भाजून घेतलेले बेसन पीठ आणि हा एक कांदा आणि हे आपली शिमला मिरची मी धुवून स्वच्छ करून घेतलेली। आता मी यांना भरताना मला दाखवते। आता मी शेंगदाणा बेसन पीठ टाकते, भाजून घेतलेले तेलामध्ये चांगले बेसन पीठ। आता हे सगळे मसाले आहे ना, ते मसाले मी सर्व याच्यात टाकते। आता याच्यामध्ये मी तेल टाकते। आता हे सर्व मिक्स हाताने हात धुवून घेतलेला आहे स्वच्छ। आता मी तर भरून घेते, मग त्यात मला तेल टाकून घेते। आता मी भरते शिमला मिरची मध्ये सर्व सारण भरलंय। मिक्स केलेले मसाले आता याच्यात भरते। त्याच्यात शेंगदाणे, बेसन पीठ, मसाले सगळे टाकून मस्त भरून आता मी याच्यावर ठेवते। आता मी भरल्यानंतर मला सर्व मिरच्या दाखवते। आता बघा सर्व मिरच्या मसाले भरले। आता बघा पूर्ण आता ते आता मी एक बनवताना थोडं दाखवते। आता तेल टाकलं, आता राई जिरं टाकून घेते। त्याच्यामध्ये कांदा टाकून घेते, त्यात थोडा लसूण टाकून घेते। लाल झालं आता बघा लाल झालं, तुम्हाला दाखवते। आता कांदा लाल झालेला आहे। आता आपण शिमला मिरची सोडूया। या शिमला मिरची सोडली ना, बघा आता ही शिमला मिरची सोडून घेतली। आता हे आपल्याला आहे ना, हे गाड्याला तिखटला ते त्यात टाकून घेऊया। बारीक गॅस करते, झाकण ठेवते 5 मिनिटांनी वापर घेते। झाकण ठेवू शिमला मिरची बघा पुन्हा हे झाले। आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते। गॅस बंद कर। आता मी शिमला मिरची तुम्हाला दाखवते। बघा शिमला मिरची सगळं मी भरून एकच